एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. कशा आहात तुम्ही सगळे? मी पण एकदम मजेत आहे. तर आज दिवसाची सुरुवात झाली आहे कॉफीने. कॉफी घेतली मी जस्ट आणि आंघोळ वगैरे झाली, देवपूजा झाली आहे सॉरी. आणि काल गणपतीला गेलो होतो आम्ही, नवशा गणपतीला. तिकडून आल्यानंतर खूप सारं नारळ उरलं होतं, जे की मी आता भाजलं थोडंसं, कारण ते खराब नाही व्हायला पाहिजे म्हणून. आणि थोडंसं काढून ठेवलं, त्याच्या कवट्या फेकल्यात मी आता. आणि आज कुकिंग करणार आहे, आज काहीतरी वेगळी स्पेशल कुकिंग करणार आहे. ऑब्वियसली नॉनव्हेज असणार आहे काहीतरी, तर ती तुम्हाला रेसिपी मी आज दाखवणार आहे. टिल देन स्टे ट्यून. लसूण ना एक प्रॉब्लेम होता की मी मार्केटला गेली का मला लसूण चांगला भेटतच नव्हता. मग म्हटलं आता लसूणचं काय करा. एक दिवस ना मी बाहेर ज्यूस प्यायला गेली होती. आमच्या घरापासून थोडं डिस्टन्सला आहे ज्यूसचं एक दुकान. तिथे ज्यूस प्यायला गेली. तिकडून येता येताना एक असं शेतकरी कपल होतं ते, आणि त्यांच्याकडे गावठी लसूण दिसला मला. आणि मी विचारलं त्यांना रेट म्हणजे किती आहे, तर ते बोलले 200ला किलो, आणि पण ओला होता थोडासा. तर मग मी तो घेऊन आली 1 किलोवर. काय हे बघा, एवढा घेऊन आली आहे. आणि ओला आहे त्याच्यामुळे मला माहीत नाही, कारण मी मागच्या टायमिंगला ओला घेतला होता. बट तो ना असा फुसका पडतो काही दिवसानंतर. पण माझी एक चूक झाली होती, तेव्हा ना मी त्याला ना प्लास्टिकच्या पिशवीत ॲज इट इज ठेवून दिला होता, त्याला मोकळा केला नव्हता. पण असं आहे लसणाचं की जर तुम्ही त्याला मोकळा करून ठेवला ना हवेशीर, तर तो खराब होत नाही. त्याचा हे वरचं कवर वाळलं का मग तो खराब नाही होत. युजली शेतकरी पण बघा लसूण आहे ना असं टांगून ठेवता, हवेशीर टांगून ठेवता. का तर त्याला तो खराब व्हायला नको, फुसका व्हायला नको. बिकॉज त्याला जोपर्यंत हवा मिळत नाही ना तो कुजत नाही. म्हणजे हवा जर मिळाली ना तर मग कुजत नाही, आणि हवा जर मिळाली नाही ना तर तो लगेच कुजतो, मग काही कामाचं राहत नाही. तर मी आता मनसोक्त वापरणार आहे तो. आणि आमच्या घरात खूपच नुसता पण खाल्ला जातो, जेवणासोबत पण खाल्ला जातो. आणि मी जर बसली तर मी 10-12 पाकळ्या सोबत सोडूनच ठेवते. मला पण भाजीत खूप आवडतो तो. आणि काल ना मी म्हणजे डायटिशियनकडे गेलो होतो. आमचे हेल्थ चेकअप असल्यामुळे, म्हणजे कंपनी थ्रू होतो, माझ्या मिस्टरांच्या कंपनी थ्रू होतं. तर दोघांचं आमचं झालं. पण त्यात आम्हाला त्यांनी एक सजेशन दिलं आहे की ऑइल कमी खात जा. आणि बाकीच्या गोष्टी आम्ही खूप कमी केल्या आहे, शुगर वगैरे, बट ऑइल आहे आमच्या ह्यामध्ये जास्त. तर आता मी इथून पुढे ट्राय करणार आहे की माझ्या भाज्यांमध्ये ऑइल कमी असावं. तरी नसली तरी चालेल, बट भाजीमध्ये ऑइल कसं कमी करता येईल मी तो प्रयत्न करणार आहे. आणि बघू आता मार्केटला गेल्यावर ना मी काहीतरी हेल्दी ऑइल जे असतं ना आपल्यासाठी, जे चांगलं असतं, लाईक ऑलिव्ह ऑइल वगैरे असं काही वेगळं, तर ते ऑइल मी पक्का बघणार आहे. शुगर पण बघते, त्याला काही मला ऑप्शन चूज करता येईल का, कारण की असतात काही शुगर की ज्या आपल्या बॉडीसाठी हार्मफुल नसतात, अशा कमी स्वीटनवाल्या. गुळ पण तुम्ही म्हणायला गेलं तर ऑब्व्हियसली गुळ पण गोडच असतो यार, कितपत तुम्ही हे करणार आहे त्याच्या क्वांटिटीवरच डिपेंड असतं. तर बघूयात. आज माझा विचार आहे काहीतरी स्पेशल बनवायचा, त्याची रेसिपी पण तुम्हाला दाखवते. तर बघा, आज आमच्या गॅलरी गार्डनमध्ये काहीतरी वेगळं आलं आहे, काहीतरी कशाचं फळ मिळालं. या इकडे हे बघा, आय वर्क 2 राईट टोमॅटोज, लुक ॲट दॅट 2 टोमॅटोज. सुंदर आहे की नाही? आणि खूप सारे बाकीचे टमाटर पण आले, पण हे 2च पिकले, जे की मी आता काढणार आहे. फोटो घ्या मिळाला. आता असं फोटो घ्या, व्हिडिओ थांबवून घ्या. आता हे बघा, मी हे दोघं आता तोडते, ज्याला आता आपण माझं कुकिंगमध्ये यूज करणार आहे. हे गाईस, तर बघा आज आम्ही बनवलं होतं फ्राईड राईस नाश्त्यासाठी. याच्यानंतर कुकिंग करणार आहे मी. म्हटलं आज फ्राईड राईस थोडा खावा. एक फ्राईड राईस ॲक्च्युली विथ लॉट्स ऑफ व्हेजीज इन इट. ॲक्च्युली ना मी रेकॉर्ड करायला विसरली, त्याच्यामुळे जरा उशीर झाला मला रेकॉर्ड करायला. त्याच्यामध्ये खूप सारे गोटे, याच्यामध्ये झिंगे पण आहे, नंतर अंडी पण आहे, व्हेजीज पण आहे, आणि मग राईस आहे. मध्ये हे जे लावलंय ना मी, इतकं भारी फॅन फिरतो ना तो, बघा आता हवा आल्यावर एकदा हे बघा कसा फिरतो बघा. आय जस्ट लव्ह इट. ते तर घरामध्ये राहिलं असतं ना आता पण तो तुटून गेला असतं. आय थिंक त्याची बेस्ट प्लेस आहे. ॲक्च्युली मी तुम्हाला बोलली होती की मी तुम्हाला रेसिपी शेअर करेल चिकनची, बट
आय एम अनेबल टू शेअर नाव बिकॉज मी भाजी टाकून दिली पण माझ्या लक्षात आलं नाही की मला रेकॉर्ड करायची आहे. व्हेरी सॉरी. बट मी तुम्हाला रेसिपी सारख्या सांगते थोडक्यात की अर्धा किलो चिकन होतं, त्याच्यामध्ये जिंजर गार्लिक पेस्ट टाकलेली होती, हळद टाकलं होतं, थोडंसं तिखट टाकलं होतं आणि दही टाकलं होतं. मी चांगलं 4-1 तास मॅरिनेट केलं बिकॉज मी लवकर कुक नव्हतं केलं म्हणून. तर त्याच्यानंतर आता ना ग्रेव्ही दळताना कांदा थोडासा तव्यावरती कढईमध्ये भाजून घेतला. त्याच्यानंतर थोडेसे काजू टाकले, चक्री फूल टाकलं, लवंग टाकलं, नंतर इलायची वगैरे टाकलं आणि ते दळून घेतलं बस पाणी टाकून. आणि ते टाकलं. त्याच्यानंतर मसाले आपले युज्युअल आपल्याला अकॉर्डिंग टू आवर टेस्ट ते टाकले, आपले रेग्युलर मसाले. तर हे बघा अशी झाली आहे. आणि आता ती पूर्ण आटल्यानंतर आहे ना मी कोरडी बनवते आणि हे त्याचंच पाणी आहे, मी काय पाणी टाकलेलं नाही आहे, त्यांनी सोडलेलं पाणी आहे आणि त्याच्यातच ते शिजते. आणि काही मसाला मी कुकरचं भांडं मिक्सरचं भांडं धुवून वगैरे टाकते, त्याच्यामुळे थोडंसं पाणी त्याच्यात गेलं. आणि इकडे राईस बनतोय आणि मी ना भाकरी बनवते, मी भाकरी बनवणार आहे. पण आता माझ्या मिस्टरांना गरम गरम भाकरी द्यावं लागेल म्हणून मी काय अजून भाकरी बनवलं नाही, पण मग ते पण रेकॉर्ड करेलच नाही जस्ट. आणि प्रिपरेशन करून ठेवलं, कांदा आता कापावा लागेल जेवायला म्हणून. आणि आम्ही कुठेतरी गेलो होतो, ते तुम्हाला दाखवते मी काय काय आणलं काय काय नाही. थोडी शॉपिंग झाली आमची, तर मी ते शेअर करते थोड्या वेळातच तुमच्याशी. टिल देन स्टे ट्यून्ड. हॅलो एव्हरीबडी. तर मी तुम्हाला दाखवणार होते की माझ्या आज शॉपिंग केली आणि आज आम्ही काय काय शॉपिंग केली, तर ते तुम्हाला दाखवणार होते मी. तर हे बघा, सगळ्यात अगोदर हे घेतले एअरबड्स. तर बोटच्या आहेत आणि त्याचा प्ले टाईम 60 आवर्सचा आहे. आणि क्वाड माईक विथ NXTM टेक्नॉलॉजी. आय डोंट अंडरस्टँड व्हॉट इज इनसाइड इट, बट आवाज वगैरे खूप छान येतो. आणि कॉल वगैरे काही आला तर असं आहे की बाहेरचा नॉईजचा आपल्याला त्रास होत नाही, आपल्याला तिथलाच आवाज येतो, बाहेरचा आवाज वगैरे येत नाही. आपण खूप गर्दीमध्ये जरी असलो तरी पण आपल्याला कॉलचाच आवाज येईल, आपल्याला बाहेरचा नॉईज येणार नाही असा येतो. आणि त्याची डब्बी पण दाखवते तुम्हाला, हे बघा अशी आहे, हे बघा अशी. आणि अजून एक आहे जो की स्टँड आहे, मोबाईलचा स्टँड असतो तो आहे, जो टेबलवर ठेवून आपण बघण्यासाठी वापरू शकतो. तर हा बघा, हा एक स्टँड आहे, तो जसा दिसतोय तसाच आहे. टेबलवरती आपण त्याला सेट करू शकतो आणि 360 डिग्रीमध्ये तो मूव्ह होतो. आणि ना त्याच्यामध्ये फोल्डिंग डिझाईन, सुटेबल फॉर आणि सिलिकॉन प्रोटेक्शन, एवढं सगळं आहे त्याच्यामध्ये. आणि छान आहे. मी तिथं टेस्ट घेऊन बघितली, त्याच्याकडे पण ठेवलेला होता. आणि मी घेतला आहे MG रोडवरनं. आणि कंपनी काय कळत नाही मला, तर RD लिहिलं आहे, 1 स्टेप अहेड. बट छान आहे, ओके, व्यवस्थित आहे. आणि इथलं तुम्ही मेकॅनिझम बघू शकता ह्या साईडला, अशा प्रकारे तुम्ही त्याला हे करू शकता. हे मेकॅनिझम दिसतंय ना साईडचं वरचं, बस अशा प्रकारे तो ठेवू शकतो आपण. कसा आपण हॉरिझॉन्टल व्हर्टिकल कसाही ठेवू शकतो. आणि अजून एक माझ्याकडे एक आयपॅड आहे, टॅब आहे. तर टॅबसाठी पण कवर घेतलं आहे, ते पण दाखवते मी तुम्हाला. हा बघा, हा आहे माझा टॅब आणि त्याला कवर आहे असं. टॅबचं कवर घेतलं मी, फ्लिपवालंच असतं ते. त्याला मी बॅक कॅमने दाखवते बिकॉज बॅक कॅमने त्याला दाखवायला खूप सारं व्यवस्थित आहे, तर बॅक कॅमने दाखवते. बघा माझा आहे टॅब, त्याचं हे अशा प्रकारे फोल्ड होतं, अशा प्रकारे. आणि असं स्ट्रेट पण फोल्ड होतं आणि तुम्ही त्याला असं पण करू शकता. तर हे बघा, आता हे चालू आहे, बॅक साईड अशी आहे त्याची. आणि आता हे चालू आहे ना, आपण त्याला असं इथे प्लेस करू शकतो. तर त्याला इथे हे मेकॅनिझम आहे, असं किंवा ना हे असं ठेवायचं, असं करून, आणि हा असा ठेवायचा टॅब. तो तिथं त्याने इथं ॲक्च्युली स्टेबल सरफेस नाही आहे ना, मी गादीवर ठेवते म्हणून तो स्ट्रेट आपल्याला दिसत नाही आहे, पण तुम्ही बघू शकता असं आहे एकंदरीत. आणि माझा टॅब आहे ना OnePlusचा आहे, खूप सुंदर आहे. आणि त्याला कवरची गरजच होती सध्या, स्क्रॅचेस यायला नको, सेफ्टीसाठी खूप छान गरज होती त्याची, म्हणून आम्ही घेतला तो. मी अजून एक गोष्ट घेतली म्हणजे मला माझा मोबाईल आहे ना, मोटोरोला Fusion 50 Edge आहे. तर त्याची स्क्रीन अशी कर्व आहे,
तर मला त्याच्यासाठी पण स्क्रीन गार्ड घ्यायचं होतं, तर मी त्याच्यासाठी स्क्रीन गार्ड बसवलं. आणि अजून एक गोष्ट घेतली म्हणजे माझ्या मिस्टरांच्या मोबाईलला पण स्क्रीन गार्ड टाकायचं होतं आणि बॅक गार्ड पण टाकायचं होतं. बॅकचं फुटलेलं होतं जरासं आपटल्या गेल्यामुळे, तर ते पण आम्ही टाकलं. छान, एकंदरीत छान. आणि आता प्राईस सांगायची तर आपलं हे जे आहे ना, गेलं, हा जो स्टँड आहे ना, हा स्टँड मला ना 250मध्ये पडला. कमी करायला तयारच नव्हता तो 250लाच दिला त्याने. आणि हे बोटचे जे आहे ना, हे 1500मध्ये बसले, 1500मध्ये दिले. आणि त्यात तो कमी करायलाच तयार नव्हता. ऑनलाईन पण तेवढंच दिसत होते बोटचे, त्याच्यामुळे मी पण जास्त झिगझिग नाही केली. आणि टॅपचं कवर म्हणायचं तर टॅपचं कवर आम्हाला गेलं आहे तो 700 म्हणत होता, पण झिगझिग करत आम्ही आलो बरोबर 500ला घेतलं. असंच करून वस्तू घेतल्या आम्ही, जरा झिगझिग करून. नाही तर करावंच लागतं थोडंसं, आपण डायरेक्ट पैसे थोडे देऊ शकणार आहे. आपण पण टॅली करतोच ना ऑनलाईन, किती रेंज आहे आणि दुकानामध्ये कितीने विकता येते आणि त्यांचं किती मार्जिन काढताय आपण ऑब्वियसली बघणार आहे ना. आपण आपल्याला पटलं तरच आपण पे करतो. आणि त्याच्यामुळे आम्ही तसं घेऊन आलो. आणि रेसिपी मग काय झालं, घरी यायला खूप उशीर झाला मला. तर आल्यामुळे नाही का मी मसाला वगैरे रेडी करून ठेवला होता, बिकॉज मला थोडा आयडिया होता की मला यायला उशीर होईल घरी. तर मी मसाला रेडी करून ठेवला होता माझ्या चिकनच्या भाजीचा. आणि मग आल्या ना मी माझ्याच गणगणित होती की आता भूक लागली, बस स्पृहाला भूक लागली असेल तर मला पटकन बनवावं लागेल. कसं आपण थांबू शकतो, बट लहान मुलं नाही थांबू शकत. मी पटकन चिकनची भाजी वगैरे बनवली. आणि मग माझ्या नंतर डोक्यात आलं, अरे यार, की मला रेसिपी रेकॉर्ड करायची होती. सो ना ती खंत वाटते, कारण मी तुम्हाला बोलून पण रेसिपी रेकॉर्ड नाही केली. भाजी खरंच छान झाली होती. आणि पनीरच्या भाजीसारखीच थोडक्यात मी यावेळेस ग्रेव्ही बनवायचा प्रयत्न केला. बट मी ना टोमॅटो अवॉइड केलं होतं. आणि बाकी मसाले वगैरे ॲज इट इज होते, सगळे चांगले होते, व्यवस्थित होते. तर एवढं सगळं टाकलं, मग भाजी बनवली होती. नंतर भाकरी पण बनवल्या, बट अनफॉर्च्युनेटली मला रेकॉर्ड करायला नाही मिळालं, त्याच्यासाठी खूप सॉरी. पण काय होतं आहे ना, मी आता माझी नाही का अशी लिंक लागते ना माझी आता हळूहळू व्हिडिओज बनवायची. तर कशी ना सवय नसते ना आधी आपल्याला. आपण कसं काही महत्त्वाचं असतं आपल्या जीवनामध्ये, काही व्यवस्थित चांगलं वेगळं काही होत असेल तरच आपण मोबाईल घेऊन रेकॉर्ड करतो. आणि ते माझं कसं झालं की मी तसंच रेकॉर्ड करत आली होती आजपर्यंत, तसे ब्लॉग टाकायचे. ब्लॉग माझे कधी कधी महिन्याला एक ब्लॉग जायचा, किंवा 15 दिवसातून एखादा, किंवा महिन्यात 2-3 टाकायचे, असं पण व्हायचं माझं. पण आता मी नाही का प्रयत्न करते की माझा ब्लॉग रोज डेली गेला पाहिजे. त्याच्यामुळे माझा प्रयत्न तो आहे. आणि म्हणून मी डेली शूट करायचा प्रयत्न करते. पण मग अजून सवय लागली नाही ना, लिंक लागली की मी विसरणार नाही, माझ्या हातात मोबाईल कंटिन्यू राहील आणि अशी वेळ पुन्हा येणार नाही. तर चला तर मग गाईज, आज पुरतं एवढंच. आणि पुन्हा भेटूया पुन्हा उद्या एका नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये. टिल देन स्टे ट्यून, डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल, and do share my vlogs with your friends and family, and do suggest me different ideas if you like, if you want me to do something new in my vlogs. And if you want something different in my vlog, that means if you want travel vlog, food vlogs, anything whichever you want me to do, you can suggest me in my comment box. And अजून तर मला काही कमेंट वगैरे कोणाच्या एवढ्या येतच नाही. मी सगळ्या कमेंट वाचते, सगळे मेसेजेस वाचते. तर नक्की करा, काही सजेशन असतील तर नक्की सांगा, कारण की मला वेळ आहे भरपूर, मी वाचतेच तुमचे ब्लॉग. चला तर मग गाईज, बाय बाय, टेक केअर, स्वीट ड्रीम, कारण आता संध्याकाळ झाली म्हणून बाय बाय.